एक उत्तम मंथली बिझनेस रिव्ह्यू म्हणजे फक्त कामाची चर्चा करणारी मीटिंग नाही, तर तो एक लीडरशिप रिच्युअल आहे, जो उद्देशाला अलाइनमेंटमध्ये बदलतो. अलाइनमेंटला ओनरशिपमध्ये आणि ओनरशिपला चांगल्या रिझल्ट्समध्ये बदलतो. सर्वात प्रभावी रिव्ह्यूज एकाच वेळी मानवी आणि शिस्तबद्ध वाटतात. लोक मिशनशी भावनिकरित्या जोडले जाऊन, फॅक्ट्सबद्दल स्पष्टता घेऊन आणि व्हॅल्यू निर्माण करणारे निर्णय घेण्यासाठी तयार होऊन बाहेर पडतात. याची सुरुवात कोणीही रूममध्ये येण्यापूर्वीच होते. स्टँडर्ड हँडआउट्स 3 वर्किंग डेज आधी शेअर केले पाहिजेत, जेणेकरून लीडर्स पूर्ण गोष्ट नीट समजून घेऊ शकतील, पॅटर्न्स ओळखतील आणि योगदान देण्यासाठी पूर्णपणे तयार राहतील. माहिती पोहोचवण्या इतकेच तिची पूर्वतयारी सुद्धा महत्त्वाची असते. प्रत्येक पार्टिसिपंटने फक्त स्लाइड्सचा ढिगारा न आणता काही इन्साइट्स, प्रश्न आणि गेल्या रिव्ह्यू पासून नक्की काय बदलले यावर आपले मत घेऊन यावे. त्यानंतर सुरुवातीची काही मिनिटे शिस्तीने पाळा, प्री रीड आणि तयारी कन्फर्म करा आणि पूर्ण सेशनसाठी पूर्ण टीमची उपस्थिती असल्याची खात्री करून घ्या. प्रत्येक चेकला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. एकदा का सगळे स्थिर झाले की परफॉर्मन्स आधी वर्तणुकीपासून सुरुवात करा. तुमची टीम रोजच्या कामात खरोखर त्या प्रतिज्ञेचे आणि नियमांचे पालन करते का हे स्वतःला विचारा. याचे उत्तर फक्त मतांवर आधारित नसावे. ऑडिट, सर्वेज, ऑब्झर्वेशन आणि वन ऑन वन चर्चेतून त्याची खात्री करा, जेणेकरून कल्चर फक्त घोषणांमध्ये नाही तर पुराव्यातून दिसेल. त्यानंतर लर्निंग रिच्युअल्सची खात्री करा. डेली वर्क मॅनेजमेंट आणि वीकली शार्पनिंग वर्कशॉप हे टीमसाठी जिवंत, स्पष्ट आणि उपयुक्त असायला हवेत. या दोन्ही चेक्सकडे 5 मिनिटांची इन्व्हेस्टमेंट म्हणून पहा. ते कल्चर जपतात, शिकण्याला बळकटी देतात आणि रिव्ह्यूला केवळ एक औपचारिकता होण्यापासून वाचवतात. आता पुराव्यांकडे वळूया. मागील मिनिट्स आणि ऍक्शन्सच्या 5 मिनिटांच्या रिकॅपने सुरुवात करा, जेणेकरून सर्वांना समजेल की काय ठरले होते, काय प्रगती झाली आणि कशाकडे लक्ष देणे अजून बाकी आहे. तिथून पुढे 3 स्कोरबोर्ड्स मांडूया. स्टेक होल्डर परसेप्शनला 8 मिनिटे द्या, ज्यात सेंटिमेंट ट्रेंड्स वापरून हे दाखवा की कस्टमर्स, पार्टनर्स किंवा इंटरनल स्टेक होल्डर्स खरोखर परफॉर्मन्सचा अनुभव कसा घेत आहेत. त्यानंतर 5 मिनिटात कोअर फंक्शन्समधील बिझनेस परफॉर्मन्स पहा आणि पुढच्या 5 मिनिटात कल्चर मॅच्युरिटी, जिथे कामात येणाऱ्या अडथळ्यांबद्दलच्या रेटिंग्सचा वापर करा. जागरूकतेसाठीची सत्यता आणि प्रगतीसाठीचा उत्साह हे दाखवून देतात की सिस्टीम अधिक मजबूत होत आहे की नाही. प्रिपरेशनमुळेच ते स्कोरबोर्ड्स खरोखर पॉवरफुल ठरतात. अपडेटेड डेटा, स्पष्ट मेट्रिक्स आणि व्हिजिबल ट्रेंड्ससोबत गेल्या रिव्ह्यूनंतर काय बदलले यावर स्पष्ट कमेंट द्या. कोणताही आकडा मान्य करण्यापूर्वी त्याची क्रेडिबिलिटी तपासा. कोणताही एक मेट्रिक त्याच्या सोर्स डेटापर्यंत ट्रेस करा, जेणेकरून सर्वांना दिसेल की स्कोरबोर्ड्स पुराव्यांवर आधारित आहेत, गृहीतकांवर नाही. हा ट्रेसिबिलिटी चेक थोडक्यात ठेवा. अकाउंटेबिलिटी वाढवण्यासाठी 5 मिनिटे पुरेशी आहेत, जेणेकरून मीटिंग विनाकारण डेटा आर्किओलॉजीमध्ये अडकणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे बिझनेस गॅप शोधण्यासाठी स्कोरबोर्ड्सचा वापर करा. इथे चर्चा चार्टवरील लक्षणांकडून अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळते ज्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. या फोकस सेटिंग डिस्कशनला 10 मिनिटे द्या, जी पूर्णपणे फॅक्ट बेस्ड डायग्नोसिसवर आधारित असेल, ज्यात रूट कॉज थिंकिंग आणि परफॉर्मन्स कशामुळे वाढते याचा एक सिस्टमिक व्ह्यू असेल. रिव्ह्यूच्या मुख्य भागात प्रत्येक फंक्शन एकाच स्टँडर्ड टेम्पलेटद्वारे सादरीकरण करते. यामुळे सर्व टीम्समध्ये तुलना करणे सोपे होते आणि चर्चा प्रेझेंटेशन स्टाईलवर नाही तर परफॉर्मन्सवर फोकस राहते. प्रत्येक अपडेटमध्ये स्टेक होल्डर्स, सॅटिस्फॅक्शन, मुख्य यश आणि परफॉर्मन्स यांचा समावेश असावा आणि गेल्या रिव्ह्यू पासून काय बदलले आहे, जेणेकरून सर्वांना फक्त स्नॅपशॉट नाही तर प्रगती दिसेल. त्यात ऍक्टिव्ह मेजर्स, स्टेटस, महत्त्वाच्या उणीवा, धोके, संधी आणि क्रॉस फंक्शनल मदतीची गरज यांचा उल्लेख असावा. या प्रेझेंटेशनसाठी 45 मिनिटे ठेवा. यामुळे विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळेल आणि उत्साहही टिकून राहील. त्यानंतर 5 मिनिटांसाठी ऑडिटचे निकाल मांडा, ज्यात फक्त कंप्लायन्स नाही तर इफेक्टिव्हनेसवर लक्ष दिले जाईल. प्रत्यक्षात DEMEC काउंटर मेजर्स काम करत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. ही तपासणी सुधारणेला वास्तववादी बनवते. यावरून नेत्यांना समजते की कृतींमुळे सिस्टीममध्ये बदल होत आहेत की फक्त रिपोर्ट सजवला जात आहे. चांगल्या रिव्ह्यूचा शेवट निर्णयांनी होतो, ज्यात प्राधान्यक्रम, तडजोडी, समन्वय आणि बजेट, रिसोर्सेस, मालक आणि वेळापत्रक ठरवणे येते, ज्यामुळे व्यवसाय पुढे जाईल. मग 10 मिनिटे चक्र डायलॉग, मॅच्युरिटी आणि गोल्डन रूल्सवर विचार करा. जेव्हा हे कॅडेन्स नीट होतं, तेव्हा लोक येतानाच्या तुलनेत अधिक क्लिअर, धाडसी आणि आपल्या पर्पजशी जोडले जाऊन बाहेर पडतात.